मॅन ऑफ द मॅचची. मात्र या ठिकाणी एक ट्रॉफी, त्याचबरोबर पाहिलं तर इयरफोन आणि गॉगल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. एक त्याचबरोबर थंडाची बॉटल सुद्धा दिली जाते, कारण त्यांना सुद्धा आयोजकांना माहिती आहे की आता मात्र उन्हाचे चटके लागतात, त्यामुळे कुठे का होईना खेळाडूंना थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. कारण थंडा थंडा कुल या ठिकाणी दिलं जातं. कोल्ड्रिंक्स अशा अनेक पारितोषिकं मॅन ऑफ द मॅचला दिली जातात. या सीझनला पहिल्यांदाच असं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय, कारण क्वचित अशा स्पर्धा असतात की जिथे मात्र 4 ते 5 पारितोषिकं एका सामनावीराला दिली जातात. खूप चांगली संकल्पना आमचे आयोजन कमिटी पाहतोय आपण. न्यू स्टार क्रीडा मंडळ मांकेवळी आयोजन कमिटी पाहतोय आणि यंगस्टार आहेत. या न्यू यंग जनरेशन पाहा मिळतं आपल्याला टीम, ज्यांच्या माध्यमातून खूप कठोर प्रयत्न करत मात्र ही संकल्पना राबली आणि ती संकल्पना अंमलात आणण्याचं काम केलंय ते आमच्या न्यू स्टार क्रीडा मंडळ मांकेवळी टीमने. तर चला सामना सुरू होतोय. फिरोज खान सरांचा इशारा येतोय. स्क्वेअर लेगला पंच पाहतोय धर्मेंद्र वर्माजी. दोन अतिशय चांगले नामांकित पंच या स्पर्धेला. गेले 4 दिवस अतिशय चांगली कामगिरी पंचांची मैदानामध्ये होत असताना कोणत्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नाही आहे या स्पर्धेमध्ये. सचित्र पाहायला मिळाल्या पंचांच्या वतीने. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल विशाल पाटील साठी. पहिलाच बॉल अतिशय स्लोवर चेंडू फेकलाय. गोलंदाज पाहतोय आपण रोहितला. एक उंचपुरा गोलंदाज पाहा मिळतोय आपल्याला या शिरगाव टीमच्या वतीने. यावर्षी मात्र विशालचा विचार केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आत्ताच जो खासदार चषक ही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मात्र अतिशय चांगले दर्जेदार कामगिरी करत असताना बाईकचा मान स्वीकारला. यावेळेस क्लीन बोल्ड. चेंडू मात्र लेग स्टंपला होता, स्वीप करायचा होता, फटका पसला आणि चेंडू मात्र बॅटच्या खाळून गेलाय. तो एस्ट्यांचा वेध घेऊन आणि पहिला फलंदाज बाद होतोय. पहिलाच बिग विकेट. तर सातत्याने क्रिकेट खेळतोय चेंज द गेम वडवली संघ. थोडासा विशाल नाराज आहे, कारण आल्याच मैदानामध्ये त्याला जाबं लागलं आणि 2 बेल पेस करत असताना मात्र फलंदाज बाद झाला. फार मोठा धक्का लागलाय. सध्याच्या घडीला पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये अग्रनामांकित स्पर्धा, मोठ्या स्पर्धेमध्ये आपली चांगली कामगिरी, चांगली छाप सोडणारा चेंज द गेम वडवली पाहतोय. कारण ज्यांच्यामध्ये क्षमता आहे कधीही सामन्याला कलाटणी देण्याची, कारण त्यांच्या नावातच चेंज आहे. त्यामुळे जरी सुद्धा विशालची विकेट मिळवली असल्या शिरगाव टीमने, तरी सुद्धा मात्र त्यांच्याकडे खूप खोलवरती फलंदाजी आहे. वनडाऊनचा फलंदाज कमलेश पाटीलला पाहतोय आपण मैदानावरती. तर या संघाचे पाठीराखे आणि या संघामध्ये 3 खेळाडू बंधुराज खेळतात. त्यांचे वडील सन्माननीय माजी सरपंच हरिश्चंद्र पाटील. आपण जर या ठिकाणी आलात असाल तर या मंचावरती स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर आमचे वडवलीचे या संघाचे पाठीराखे किंवा ज्येष्ठ नागरिक आपण सुद्धा आला असाल तर यावं मंचावरती. तर पहिला धक्का लागलाय. थोडंसं चेंजेस आणताना क्षेत्ररक्षणामध्ये, कारण डावकरी हाताचा फलंदाज कमलेशला पाहतोय. पहिलाच बॉल पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. थोडीशी चुकीचं क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल तो डीप फाईन लेगला निघून वेगाने आलाय तो बाईकच्या स्वरूपामध्ये चौकार. आता गाव सुना शोधतही तुला रानावना, सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा आजी दादा तू परते ना. मला आता गाव सुना शोधतही तुला रानावना, सांगतोय रे तुला ज्यांच्या आठवणींना गोड उजाला देण्यासाठी, कारण जोईली गावचे सुपुत्र सर्वांचे लाडके होते, ज्या आपल्यापासून निघून गेल्यात, पुन्हा एकदा त्यांच्या प्रयत्नांना उजाळा देण्यासाठी आणि स्लॉक स्लिपचा पडका खेळायतोय कमलेश पाटीलच्या बॅटमधून. आलाय तो उत्तुंग षटकार.
दादा येना दादा येना दादा येना थँक्यू. तर या दरम्यान श्रीधर बैकर यांचं या ठिकाणी आगमन झालं यावं. सूर्यकांतजी धुळे यांना सुद्धा विनंती आहे मंचावरती यावं आपण, कारण या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण. तर कमळेच्या बॅटमधून षटकार आलाय, स्लॉक स्वीपचा फटका खेळा. येस, मॅच बॉल आलाय. थँक्यू. आमचे प्रेक्षक वर्ग चेंडू आणून देतात, त्यांचं स्वागत. एक चिमुकला लहान बाल कलाकार आहे, त्या ठिकाणी मात्र उन्हात राहून सकाळपासून पाहतोय त्याला. जेव्हा जेव्हा चेंडू जातोय आउटफील्डच्या बाहेर तेव्हा मात्र तो लगेचच आणून देतोय. तर पहिला षटकार कमलेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आताचा बॉल यॉर्क लाईन होता, खोदून काढला चेंडूला, धावचीची संधी आहे. मात्र डायरेक्ट देण्याच्या अगोदर कमलेशने पाहिलं आणि जेवढ्या वेगाने चेंडूवरती खेळाडू आला त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने आपली रनिंग बिटवीन द गाठली आहे आणि अखेरकार एक धाव अंकित केळी धावपळकावरती. तर शेवटचा बॉल असेल, अतिशय चांगलं षटक हाताला असताना गोलंदाज रोहित ज्याने दुसऱ्या चेंडूवरती विशाल पाडीला बाद केलं. मात्र लगेचच कमलेशने त्याला कडाला उत्तर दिलं षटकाराने. ऋतिक पाडीला पाहतोय स्ट्राईक वरती, टीमचा कॅप्टन. आताचा बॉल इम्पिल्डच्या भरून खेळायचं होतं, बराच वेळ चेंडू आउटफील्ड, मात्र कबरच्या बाहेरून जातोय चेंडू आणि दुसऱ्या टप्प्यावर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आता गाव सुना शोधतही तुला रानावना, सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा अजित दादा तू परते ना. मला आता गाव सुना शोधतही तुला रानावना, सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा अजित दादा तू परते ना. दादा येना दादा येना. थँक्यू. दादाची ओढ मात्र सर्वांनाच होती, परंतु दादाने खूप लवकर तो त्यांच्यातून निघून गेला, कारण सर्वांचा आवडता होता. आणि आज सुद्धा ज्याच्या त्याच्या ओटावरती त्याचं नाव असं ते अजितदादा. तर याच दरम्यान संतोष कराळे यांचं आगमन झालं. आपण सुद्धा व्यासपीठावरती याबा. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 15 धावा धावपळकावरती आल्यात. 2 चौकार 1 षटकार दाखवला गेला तो वडवली टीमच्या बाजूने. आणि गोलंदाज पाहतोय दुसरे षटक आशिष. पहिलाच बॉल कमलेश मात्र थोडंसं जागा बडून खेळायचं होतं, मग चेंडू एस्टेनच्या वरून गेला. हे मात्र पंचांच्या लवकर लक्षात आलं. धर्मेंद्र वर्माजी स्ट्राईकवरती पंच पाहा मिळतात आपल्याला. आणि डाट चेंडूची सांगता पाहतोय. 15 धावा धावपळकावरती लावल्यात वडवली संघाच्या बाजूने. आताचा बॉल ऑन साईडला खेळा, चेंडू मात्र अलॉंग द कार्पेट जातो डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली आहे आणि थोडंसं पंबल. आणि या 2 धावा, तिसरी धाव पूर्ण होईल का? यस. पहा याचा अर्थ किती रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे या टीमची. आणि जेव्हा जेव्हा वडवली संघ मैदानामध्ये खेळत असतोय असं वाटलं की त्यांच्या पायाला चाकं बसवल्यात की काय, कारण रनिंग बिटवीन द विकेट खूप त्यांची चांगली आहे. आणि जिथे एकेरी दुहेरी धाबा असतात तिथे मात्र 3-3 धाबा ते एकवटण्यात ते माहीर असतात. आणि तेच चित्र या मैदानावरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. जिथे 2च धाबा होत्या मात्र थोडासा दबाव टाकला गेला फिल्डरवरती. तिसऱ्या धाब्याचा लगेचच कॉल केला गेला आणि त्या 3 धाबा पूर्ण करत असताना टीम वडवली. आताचा बॉल उखण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारामध्ये चेंडू येत नाहीये, मात्र आउटफील्ड फास्ट आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून दन 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 करत 4 रन्स. अंदाजानं विनंती आहे की विकेटवरतून
मधोमध धावू नका, थोडंसं क्रॉस व्हा, कारण खेळपट्टी गेल्या 4 दिवसापासून थोडीशी मलमत झाली आहे तिची, त्यामुळे आजची संध्याकाळपर्यंत टिकवायची आहे. यावेळेस पटका चांगला आहे, पॉवरफुल पटका, चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. चौकारांची हॅट्रिक आपल्याला. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून थोडासा सुरुवात पाहिली तर खराब झाली होती, मात्र या 2 फलंदाजाने प्रत्येक चेंडूवरती त्याच्यानंतर प्रहार केला, चौकार षटकार दाखवले मैदानामध्ये. आणि जणू आपण हायलाईट बघतो की काय या सामन्याची, असं चित्र पाहायला मिळतंय ते वडवली टीमच्या बाजूने, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठे पडके खेळायचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यात यश मिळतंय ते या वडवली संघाला. मी सांगितलं की आता सध्याच्या घडीला सर्वात इम्पॉम संघ पाहायला मिळतोय तो पूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये, ज्याच्या नावाची नेहमी चर्चा असतोय, कारण खूप मोठा संघ आहे. मोठ्या मोठ्या संघांना पराभवाचा धक्का देणारा हा चेंजगे वडवली संघ. आताचा बॉल क्रॉस द लाईन, व्हॉट अ शॉट, चेंडू जातोय, पंचांचं डिसिजन यास, 1 बाउन्स, चौका. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. ऋतिकच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. कमलेशचा विचार केला तर अद्यापर्यंत 1 षटकाराच्या मदतीने खेळतोय. आताचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला, थोडासा प्रेशराईज क्रिकेट पाहायला मिळतोय आणि ते मात्र पंच बाहेरची खूण करत असताना पुन्हा एकदा मोठा पडका, खूपच उंचावरती चेंडू आणि जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. षटकारासाठी गेलाय या 6 धावा. चार चेंडूवरती 4 चौकार ठोकल्यात आणि या 4 चौकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आले ते निलेश मराठे यांच्याकडून ऋतिक पाटीलसाठी, ज्याने सलग 4 चेंडूवरती 4 चौकार आणि नंतर शेवटच्या बॉलवरती 1 षटकार ठोकलाय. अतिशय महागडे षटक पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 15 धावा आणि दुसऱ्या षटकात आल्या त्या तब्बल 22 धावा. या ठिकाणी उपस्थित झाल्यात, मंचावरती आल्यात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ संपला. एकूण धावा पाहिल्या तर 37 धावा, 37 धावांची पार्टनरशिप बिल्ड करत असताना 2 फलंदाज ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील पाहतोय आपण मैदानावरती. यावेळेस बाहेरचा चेंडू होता, पंच वाईडची खूण करत असताना पहिला चेंडू खराब फेकला जातोय गोलंदाजाच्या वतीने. जॉन्सनला पाहतोय, तर निश्चित टोपण नाव आहे, तशी नावं आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. ऑस्ट्रेलियाचा एक तेज गोलंदाज जॉन्सनला पाहिला. आता मात्र या शिरगाव टीमचा जॉन्सन पाहायला मिळतो आपल्याला.
आताचा बॉल फटका मात्र कव्हरच्या वरून खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. ओहो व्हॉट अ कॅच. अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल टिपत असताना आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो वडवली टीमला. वेळी साकारू शकला नाही आहे. दुसरीकडे कॅप्टन ऋतिक पाटीलचा विचार केला तर स्वतःवरती जबाबदारी घेऊन या खेळाडूने मैदानावरती खेळ चांगला दाखवला अद्यापर्यंत. आताचा बॉल यॉर्क लाईनचा होता. बॅक टू बॉलर्स. गोलंदाज जॉन्सनने मात्र चांगला कमबॅक केलाय, कारण पहिला चेंडू खराब फेकला, त्याच्यानंतर मात्र चांगल्या चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि एका चांगल्या फलंदाजाला बाद करण्यात यश प्राप्त केलं जातंय. तिसरं षटक मार्गदर्शना सिरगाव टीमच्या वतीने. आताचा बॉल चांगला होता, समोर क्षेत्ररक्षक, गुड कॅच, सुरेख झेल टिपला जातोय, बिग विकेट. पुन्हा एकदा ज्या ऋतिक पाटीलने चांगली धावसंख्या षटकामध्ये मागच्या षटकामध्ये एकवटली होती, त्या मात्र ऋतिक पाटीलला बाद करण्यात यश प्राप्त करतोय तो गोलंदाज जॉन्सन. ऋतिकने मात्र फटका थोडासा फसला होता, जो बॅटच्या समोर लागला चेंडू, आणि डीप मिड विकेटला मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. या षटकामध्ये चांगला कमबॅक वापसी करत असताना जॉन्सन. विकास पाटील या बेलेस पाहतोय आपण, चांगला बॉल होता विकासच्यासाठी, ऑन साईडला खेळला, एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट थ्रोपैकी आली आहे, मात्र तोपर्यंत शुभमने येते 2 धावा अंकित केला धावपळक्यावरती. तिसरं षटक मार्गदर्शना पाहायला मिळतात तर वडवली टीमची धावसंख्या 40 धावा. 40 धावा पाहायला मिळतात. तिसरं षटक, चांगली गोलंदाजी. या षटकाचा विचार केला तर 2 फलंदाजांना बाद केलं. विकाससाठी पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू होता, समोर खेळात, 1 धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, शुभम मात्र धावतात आणि तोपर्यंत थ्रोपैकी थोडीशी उशिराने आली आहे. या 2 धावा अंकित केल्या गेल्या धावपळकावरती. या मैदानावरती धावा होतात, कारण बरीच वर्ष पाहिलं तर ही खेळपट्टी अनुकूल आहे ती फलंदाजांसाठी, फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. गोलंदाजांचं मात्र वर्चस्व ते प्राप्त जर करायचं असेल गोलंदाजांना तर अचूक टप्प्यावरती अचूक गोलंदाजी करावी लागते, आणि ते काम मात्र मी म्हणेन या षटकामध्ये जॉन्सनच्या वतीने पाहायला मिळालं. आताचा बॉल, बिगेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय डाट, आणि षटकाची होती ती सामता, आणि टोटल 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. जिथे 2 षटकामध्ये चांगल्या धावा होत्या. पहिल्या षटकात आल्या 15 धावा, दुसऱ्या षटकात 22 धावा आल्या, मात्र तिसऱ्या षटकात जॉन्सनने काय कमबॅक केलाय, 2 फलंदाजांना बाद केलं आणि फक्त 5 धावेचं एक इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना षटक फेकलं गेलंय. आणि आत्ता मात्र 3 षटकात एकूण टोटल पाहिलं तर 42 धावा धावपळकावरती होत असताना चेंजगे मडवली संघाचा विचार केला तर खूप या संघाला पॅकर्स असतात, त्यातले त्यात आमचे निळजे गावचे शाखा प्रमुख सुभाष पाटील यांचं सुद्धा संघ कधी पाहा मिळतं, ते सुद्धा या संघाला खूप बिग सपोर्टर आहेत या टीमचे. त्यामुळे या संघाची कामगिरी
पाहिली ना तर नेहमीच जशी कामगिरीचा आलेख या टीमचा पाहिला तर उंचावत असताना पाहायला मिळाला आपल्याला. एवढी सुरेख कामगिरी करणारा संघ पाहायला मिळतोय. स्ट्राईकला शुभम पाडीलला पाहतोय. गोलंदाज के पहिलाच बॉल दिशेपासून थोडेसे दूर राहिलेत, कारण जसा चेंडू पडला स्किड झाला तसा मात्र आउटसाइड ऑप्शनला पिचिंग झाला. एक धाव अवांतर स्वरूपाने मिळाली आहे ती टीमला. शेवटचे 6 बॉल शिल्लक असलेल्या 6 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील त्या बडवली टीमला. नेक्स्ट मॅचसाठी टॉस करण्यासाठी कॉलिंग करतोय आम्ही. जय बोले म्हात्रेपाडा विपक्ष टिटवाला मांडा या दोन टीमचे कॅप्टन आपण आले असाल तर चला आयोजन कमिटीशी संपर्क करा. बेल नका करू आपण. म्हात्रेपाडा विपक्ष मांडा या दोन टीम मध्ये सामना असेल. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय दोन्ही टीमच्या वतीने. अद्यापर्यंत पाहिलं तर जेथे धाबांचा आलेख खूप उंचावताना पाहिला वडवली टीमला मात्र मध्येच थोडासा ब्रेक लावला गेला. तिसऱ्या षटकामध्ये आत्ताचा बॉल सरळ बॅटवरती घेतलाय, भिरकावून दिलाय, मात्र क्षेत्ररक्षकाने काय कमाल केली आहे. पुन्हा एकदा चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय तो शुभम पाडील. लागेल या बेलेस उडून देण्याचा प्रयत्न. जास्त उंचावरती चेंडू आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि तिसऱ्या ॲटन मध्ये मात्र झेल टिपला जातोय. थोडीशी ताकद कमी पडली आहे आणि फलंदाज बाद होतोय तो विकास पाडील. बॅक टू द पॅव्हेलियन. वडवली टीमचं पाहिलं तर बरेच रेग्युलर खेळाडू आज पाहायला मिळत नाहीये, कारण सातत्याने क्रिकेट खेळतात. थोडासा थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती जाणवतो. या बेलेस लेग स्टंपला चेंडू होता, क्रॉस द लाईन खेळाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या जवळ, ते मात्र अडवलाय लास्ट मोमेंटला आणि तोपर्यंत 3 धावा एकवटल्या. 4थी धाव पूर्ण करायची होती मात्र थ्रोपैकी सुरेख आली आहे आणि 4थी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय तो परवेश. तर ते शेवटच्या ओव्हरमध्ये धावा कुटायच्या होत्या मात्र त्या धावा येत नसून विकेट भाग गेले जातात. कपेश कुलकर्णी आल्या शेवटच्या स्लॉगिंगवरच्या षटकामध्ये एक अनुभवी खेळाडू पाहायला मिळतो आणि ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय सिरगाव टीम, तो टॉम पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवरती. आताचा बॉल भिरकावून दिलाय मात्र जास्त उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. ते मात्र या षटकामध्ये
तब्बल पाहिलं तर 4 विकेट गमावल्या शेवटच्या ओव्हरमध्ये. अद्याप तर 3 झेल टिपल्यात आणि एक धावचीतची संधी होती. धावचीत झालाय फलंदाज प्रेम, नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. एकूण पाहिलं तर 46 धाबा आहेत. 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या होती, तर या षटकात विकेट आहे. आणखीन एक चांगला चेंडू आपल्या ताकदीच्या जोरावरती फेकत असताना गोलंदाज पाहतोय आपण टॉमला. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये पाहा मिळतो आपल्याला. चांगली गोलंदाजी झाली आहे कपेची. यावेळेस लेग स्टंपला होता चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ते मात्र दोन्ही फलंदाज पहा एकाच एंडला पाहायला मिळाले. ते मात्र फलंदाज बाद, वाईटचा इशारा येतोय. एक धाव आणखीन मिळाली आहे. मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळतोय वडवली टीमच्या वतीने. अद्यापपर्यंत पाहिलं तर 3 फलंदाज धावचीत झाल्यात. त्यामुळं आज मी मगाशी सांगितलं का आज रेग्युलर खेळाडू बरेच पाहायला मिळत नाही या टीमचे. शिल्लक असलेल्या इनिंग मधला आताचा बॉल बाहेरून जाणारा बॉल होता. एक धाव येते मात्र कंप्लीट करत असताना एका धावेवरती समाधान व्यक्त करायला लागलं, कारण शेवटचा बॉल होता. आणि एकूण जर टोटल पाहिलं तर 48 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 49 धावेचं लक्ष असेल. आणि आज मात्र पहा किती वडवली संघ आज मात्र 2-3 खेळाडू त्यांचे छोटे छोटे खेळाडू आज मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतील. कारण तन्मय सारखा एक छोटा खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहता येईल, कारण आज रेग्युलर खेळाडू नाही आहेत. बरेचसे खेळाडू त्यांचे पाहा मिळत नाही आहेत. त्यामुळे आज कुठे का होईना त्यांनी ठरवलेली जिद्द या ठिकाणी पाहा मिळतोय आपल्याला. या जय बोले म्हात्रेपाडा टीम, कृष्णा म्हात्रे वेलकम, स्वागत आहे आपलं टॉससाठी. या त्याचबरोबर मांडा संघ आपण सुद्धा याचे, कारण खेळाचं पहिलं सत्र संपलं आणि जे ते पहिल्या सत्राच्या खेळामध्ये पाहिलं 3 षटकामध्ये चांगल्या स्थितीत होता वडवली संघ. मात्र चौथ्या षटकामध्ये थोडेसे कमी धाबा आल्या आणि एकूण जर पाहिलं तर टोटल 48 धावा कुठल्या गेल्यात. आणि 49 धाब्याची गरज असेल ती मात्र शिरगाव टीमला मात्र 49 धाबा चेस केल्या जातील की त्यांना थांबवलं जाईल, याचं उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये मिळेल. तर श्रीदय बाईकर यांना विनंती करेन की मंचावरती सन्माननीय सागरजी राऊत साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करावा. तर मंचावरती बरेचसे पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सागरजी राऊत साहेब आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जाईल आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने. तर सागरजी राऊत यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावरती. मायेची शाह आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सूर्यकांतजी धुळे यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल आमच्या कमिटीच्या वतीने.
कमिटीच्या वतीने त्यांना सुद्धा या मंचावरती सन्मानित केलं जातोय. तर चला एकूण पाहिलं तर 48 धावा कुठल्यात 49 धावेचं लक्ष असेल, मात्र 2 धावांची पॅनल्टी लाभली आहे. ती मात्र या चेंज द गेम वडवली संघाला 2 धावांची पॅनल्टी आहे. त्यामुळे आपण आता जेव्हा सामना सुरू होईल तेव्हा मात्र पहिल्या बॉलवरती या 2 धावा आम्ही ॲड करू आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक मित्र करण काळन यांना. थँक्यू. थँक्यू जगदीशजी पाटील सर. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. न्यू स्टार क्रीडा मंडळ मानकिवले आयोजित अजितदादा स्मृती चषक 2021 हे पर्व. थोडंसं वॉल्यूम द्या डीजे मास्टर, थोडंसं वॉल्यूम इन्क्रीज करा. या सामन्याला सुरुवात होते चेंज द गेम वडवली बीच्या विरोधात शिरगावमध्ये. आघाडीला फलंदाज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इंडला टॉम. पहिला चेंडू ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न करत होता डावखुरादाचा फलंदाज, त्याच्या विरोधात डावखुरादाचा हा द्रुतगती गोलंदाज. लक्ष 49 धावसंख्येचे लक्ष या मॅच मध्ये. प्रथम फेरीमधील हा द्वितीय सामना. पंजांच्या उजव्या बाजूने डावखुरादाचा गोलंदाज. वपीच ऑन साईडला उचललाय हवेमधून हा चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय. टॉमने फोडलाय. आता हा बॉम्ब षटकाराने आगाज. पिकअप शॉट पाहिला मला. वेग भरपूर चेंडूने घेतला होता आणि त्यानंतर तितक्याच वेगाने बॅटवरती जसा चेंडू आला मिड विकेटला हवेमधून सीमारेषा ओलांडतोय. लक्ष 49 या धावसंख्येचं 12.25 आस्किंग रन रेट. 49चं टार्गेट असताना षटकाराने आगाज. पहिल्या चेंडूवरती आपण बघितले एकही धाव नव्हती आणि त्यानंतर षटकार. कमलेश आता देखील वेग भरपूर. लेन थोडी कमी बॅकफुट लावून लगेचच आपण बघू शकाल मोठ्या बॅकलिपनं कट करण्याचा प्रयत्न. दोन्ही कॉम्पिटिटिव्ह खेळाडू आहेत, प्लेयर आहेत, कारण व्यावसायिक स्तरावरती नेहमीच आपण या दोन्ही खेळाडूंना बघितलं असेल. कमलेश पाटील तितकाच प्रतिभा संपन्न असा गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय शिरगावचा प्रतिनिधित्व करणारा टॉम. अपरकट ऑन द टच. जो वेग चेंडूने घेतला होता त्याला फक्त दिशा दिली आणि थर्ड मॅन मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. लेंथ कमी केली आणि त्यानंतर ऑन द टोस अपरकटचा फटका. वेग भरपूर चेंडूमध्ये होता आणि त्या वेगाचा वापर या फलंदाजाने केला. चौकाराने धाव फलक दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलं 12 वरती. 2 रनचे पेनाल्टी या ठिकाणी चेंज द गेम वडवली बी संघाला होती. त्या धावा या ठिकाणी ऍड केल्या शिरगावच्या खात्यामध्ये. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट ड्राइव्ह. गॅप भरपूर मोठी. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल का? लॉंग ऑनला प्रयत्न चांगले परंतु त्यांच्या वाक्याच्या बाहेर चौकार. कडीला टॉम आला. पहिला चेंडू निर्धाव होता आणि त्यानंतर हे आक्रमण लेफ्ट आर्म मध्ये विकेट. वेग भरपूर. हेलिकॉप्टर खोदून काढला. मिसफील्ड
हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणामधून पाहायला मिळाला आणि या चुकीचं रूपांतर चौकारामध्ये आणि या चौकारानिशी आपण बघू शकाल पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त आणि धाव फलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात. आहे चेंज द गेम वडोली बी या संघाची गोलंदाजीमधले आणि त्याच्यावरती आक्रमकता तुमचा बचाव करते. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि कल्पेश कुलकर्णीचं अर्थातच टॉमचं आपण आक्रमण बघितलं आणि त्याचा क्लास पहिल्या षटकामध्ये त्याने बॅटमधून दाखवला. जर टॉमने पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी देखील केली होती. निर्णायक षटकामध्ये स्लॉगरच्या 3 गडी बाद करत असताना अवघ्या 6 धावसंख्येचं षटक आदळणारा हा कल्पेश कुलकर्णी फलंदाजीमधून देखील चमकतो आहे. स्ट्रायकिंग एंडला सध्या आहे राहुल. विशालचा हा चेंडू मिस टायमिंग लॉंग ऑनला हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी हाताचा पिसारा फुलून त्या पिसाऱ्यामध्ये सामावून घेतल्या चेंडूला. विकेटचं बदन 20 या आकड्यावरती. पहिला धक्का शिरगाव संघाला. ते 20 धावा आल्यात आणि त्यानंतर कमबॅकचे संकेत विशाल पाटील या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती दिलेत. पुरंदरचा तह जेव्हा झाला होता मिर्झा राजेंना शिवाजी महाराजांनी 23 किल्ले दिले होते आणि तेव्हा मात्र स्वराज्यामध्ये फक्त 16 किल्ले शिल्लक होते आणि त्यानंतरच्या अवघ्या 9 वर्षांमध्ये 391 किल्ले महाराजांनी त्या ठिकाणी पूर्णपणे काबीज केले होते. ने बघी बाप कमबॅक करावं लागेल. त्यांचं स्लोगन आहे चेंज द गेम. अपेश खेळले हवेमधून एक्स्ट्रा कव्हरला भरपूर वेगाने हा चेंडू चाललाय. एअर स्ट्राईक हवाई हल्ला आणखी एक दर्जेदार दमदार अविश्वसनीय षटकार. बरकत या ठिकाणी होत असताना धावसंख्येमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा चेंडू पाहायला मिळाला. स्टेप आउट झाला ऑन दी अप. खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी असेल. डायरेक्ट हिट. येस इट इज आउट. रनआउटचा आणखी एक धक्का या ठिकाणी बसलाय. गरज नव्हती खरं तर. आता नाराज आहे टॉम त्या ठिकाणी. कॉल त्या ठिकाणी थोडंसं कॉर्डिनेशन बिघडलं आणि इथे फटका बसला तो शिरगाव संघाला. दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या 26 असताना गडी बाद होतोय तो म्हणजेच जय. परंतु त्यानंतर देखील विशाल पाटीलने आता कमबॅक केलं. जेन्युइन ऑलराऊंडर आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल चेंज द गेम वडोली बी संघ सिनियर खेळाडू फक्त तुम्ही बघितले तर बोटांवरती मोजण्या एवढे आहेत. परंतु यंगस्टरचा भरणा असलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या संघाचं स्लोगन आहे चेंज द गेम. आणि या खेळाला या मॅचला आता कशा पद्धतीने ते कलाटणी देतील. कारण पहिल्या षटकामध्ये 20 आल्यानंतर कमबॅक सध्या सुरू. फुलर लेंथ
फक्त डिफेन्स करतात डीप मध्ये. हा चेंडू शुभमच्या ठिकाणी पोहोचला, चेंडूवरती उचललाय, नॉस्ट्राकेटला फेकी, अपील या ठिकाणी होतीये रनआउट साठी. आणि अखेर अंपायरचा इशारा, हा फलंदाज सेफ, नॉट आउट. आदरणीय श्री भूषणजी म्हात्रे साहेब, जे ब्राह्मण कळवलेचे आहेत, त्यांना मी विनंती करेन आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसन व्हावं. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. न्यू स्टार क्रीडा मंडळ मानकिवली आयोजित अजितदादा स्मृती चषक 20-21 हे पर्व, चौथा दिवस आणि प्रथम फेरीमधला हा द्वितीय सामना ज्या ठिकाणी वडवले बी संघ आणि त्यांचा विरोधात शिरगाव लक्ष 49चं नावा धावफलकावरती पाहायला मिळतात 28. षटक प्रगतीपथावर दुसरं, गडी बाद झाले दोन गडी बाद झालेत. टॉमच्या सोबतीला खेळतोय तो फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आलेला रोहित, जो आहे डावखुऱ्या हाताचा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकामधले. ऑन साईडला डीपमध्ये, लॉंग ऑन डीपमध्ये, मिड विकेट डीपमध्ये स्क्वेअर लेग आहे. एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑफ. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, थर्ड मॅन आतमध्ये, बॅकफुट गली आतमध्ये आणि फाईन लेग. लक्ष 49चं धाव 28. चेंडू पुढचा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती विशाल. बॅकलिप घेतली, मोठी पुलचा हा पॉवरफुल फटका सक्सेसफुल होतोय, डिलाइटफुल षटकार. आणि त्या उसळलेल्या चेंडूला पाठवून दिलं पुलच्या सहाय्यानं. पुलचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला आता देखील क्लिअर करत असताना डावखुऱ्या त्याचा एक टॅलेंटेड यंगस्टर रोहितने हा षटका टोकला आणि धाव फलक जाऊन पोचलं पुढे ते 34 या आकड्यावरती. लक्ष 49चं म्हणजे अजूनही 15 धावसंख्येची या सामन्यामध्ये गरज आहे. चेंडू शिल्लक असताना 13 चेंडू 15 धावा. हे समीकरण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल यंदाच्या हंगामामध्ये. खऱ्या अर्थानं चेंज द गेम वडवली बी संघाने भरभरून यश संपादन केलं, परंतु या सामन्यामध्ये शिरगाव संघ मात्र वेगळ्याच ईर्षेने या ठिकाणी त्यांच्या विरोधात खेळत असताना. धावफलक आतापर्यंत 34 वरती ऑन दी राईज, लॉंग ऑनला आता देखील क्लिअर करेल आणि आणखी एक लागोपाठचा दुसरा षटकार. खेळ सध्या संपन्न झाला. पहिलं षटक कमलेशचं पॉवर प्लेचं, ज्यामध्ये 20 धावा आल्या, 3 चौकार आणि 1 षटकार आपण बघितला तो कल्पेश कुलकर्णी अर्थातच टॉमच्या बॅटमधून. आणि विशालवरती आक्रमण पाहायला मिळालं. ते टॉमने देखील एक षटकार ठोकला आणि त्यानंतर लागोपाठचे 2 षटकार ठोकले ते फलंदाज रोहितने आणि या धावसंख्येला नेऊन ठेवलं 40च्या घरामध्ये. 40 कंप्लीट. अवघ्या 9 धावसंख्येची गरज, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे. वार तर नक्कीच केला शिरगाव संघाने, पलटवार वडवली बी संघाचा कशा पद्धतीने असेल. 12 चेंडू 9 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन, बिहाइंड द विकेट एक चिमुरडा क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल फाईन लेगमध्ये. खरं तर आय थिंक सो डेब्यू करत असेल या मॅचमध्ये तो. फाईन लेगला तुम्हाला पाहायला मिळतोय. हे षटक तिसरं आणि या षटकामध्ये आलाय गोलंदाज ऋतिक. पाड्या स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील, येस इट इज आउट. यस्टनचा अगदी मधोमध गवसला गेला. प्रश्न विचारण्यात आले अंपायर्सकडे आणि अंपायर बोट आकाशाकडे. आणखी एक मोठा धक्का बसला. तिसरा गडी बाद 40 या आकड्यावरती शिरगाव संघाचा.
मांडाचे कॅप्टन टिटवाला विभागातील हा मांडा संघ पाहायला मिळेल. नाणेफेकीसाठी आपण लवकरात लवकर या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. वाईल्ड कार्ड एंट्री मात्र नक्कीच मिळाली आहे ती मांडा संघाला. सो आपण टॉससाठी आमचा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. कल्पेश या ठिकाणी बाद होतोय, ज्याने योगदान दिलं या मॅचमध्ये 24 धावसंख्येचं, ज्यामध्ये 3 चौकार आणि 2 षटकार. बाउंड्री फक्त पाहायला मिळाला त्याच्या इनिंगमध्ये. 3 चौकार 2 षटकार त्याने ठोकले आणि तो आता माघारी परतला. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 9 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय 5व्या क्रमांकावरती फलंदाज ट्रॅकिंग एंडला अजय. ऋतिक पहिल्या चेंडूवरती यश संपादन करतो. बॅकफूट लावून कट करतो. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, उचलून फिक्स ट्रॅकिंग एंडला करत आहेत. तोपर्यंत आपण बघतोय सहजरित्या धाव मिळते 1 आणि एका धावेने हे धाव फलक पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळेल. ते म्हणजेच 41-41 या आकड्यावरती 8 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. लढवय्या संघ म्हणून ओळख आहे ती चेन्नई वडोली बी संघाची. आणि ऑस्ट्रेलियन संघ नेहमीच अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करत असतो. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करतं आणि जिथे संघर्ष असतो तिथे प्रगती तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन दी अप हेलिकॉप्टर उडवलाय, परंतु मिस टायमिंग लॉंगॉनला गवसले गेले झेलचीच्या स्वरूपात. आणखी एका विकेटचं बदन. बाद होतोय फलंदाज रोहित. चा सामना केला आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावसंख्येचं योगदान दिलं. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय तो धीरज 6व्या क्रमांकावरती. टॉप ऑर्डर आता ढासळले. मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक कमबॅक करतो. एज आहे, मुठ्ठी कडा घेऊन चेंडू घरंगळत भोवऱ्यासारखा शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ज्या ठिकाणी विशाल पोहोचला. उचलल्या चेंडूला फेक करण्यासाठी थोडा थांबला त्या ठिकाणी. त्यानंतर आता फेक करतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळते ही 1 रन आणि या एका धावेने नाव फलक जाऊन पोहोचलं. 42 वरती 7 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक आहे ते 8 चेंडू 7 धावा. सामना अजूनही संपलेला नाही हे सांगत असताना षटक हाताळत असताना तुम्हाला पाहायला मिळेल गोलंदाज ऋतिक पाटील, ज्याने 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी या षटकामधला संपवलाय, ज्यामध्ये 2 गडी बाद करत असताना फक्त 2 धावा तो खर्च करतोय. फुल टॉस ड्राईव्ह करतात. शॉर्ट कव्हरच्या दरम्यान मिसफील्ड. त्यांना भेदून चेंडू पाठीमागे ओव्हर थ्रो आणि त्या ठिकाणी माफ करा बॅकअपला एक क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने आले. फेक आता ते करत आहेत त्या ठिकाणी. डीपमध्ये आपण विकासला बघितलं. चेंडू इनफिल्डमध्ये त्या ठिकाणी थांबवणं गरजेचं होतं. जिथे 1 रन होती तिथे 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्या. बाय 1 गेट 1 फ्री. 44-44 वरती धावसंख्या 5 धावसंख्येची गरज. चेंडू शिल्लक 7. 5 रिक्वायर्ड रिमेनिंग 7. कट करताय. टॅप करत असताना अंतरम बॉक्स साईडने हा फटका पाहायला मिळाला. सॉफ्टनने फक्त बॅटचा चेहरा उघडला आणि स्टीअर करत असताना सिंगल या चेंडूवरती या षटकाचा खेळ झाला समाप्त, ज्यामध्ये इकॉनॉमिकल षटक आपण बघितलं. ऋतिकचा धावा त्याने खर्च केला. एकंदरीत आपण बघू शकाल त्या म्हणजेच 5 धावा आणि गडी 2 बाद केले. म्हणजे अजूनही आपण बघू शकाल तर या सामन्यामध्ये 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 6 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, जो विजयासाठी शिरगाव संघाला 4 धावा पूर्णपणे या ठिकाणी बनवाव्या लागतील, काढाव्या लागतील. निर्णायक षटकामध्ये कोणता गोलंदाज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल किंवा एक छोटीशी विषय ऐकूयात आकाशच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आता गाव सुना शोधतही तुला रानावना. सांगतोय रे तुला पुन्हा पुन्हा आजी दादा तू परते ना. मला आता गाव सुना शोधतही तुला रानावना. सांगतोय रे तुला.
संगीत आपण ऐकलं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. स्वर्गीय अजित दादा धुळे, सन्माननीय नगरसेवक श्री राजेंद्रजी भगवान धुळे साहेब यांचे छोटे बंधू राज यांच्या नावाने ही स्पर्धा जी आज आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या असंख्य आठवणी आहेत आणि त्याच आठवणींना उजाळा देण्याचं कार्य न्यू स्टार क्रीडा मंडळ मानकिवली करते. 6 चेंडू 4 धावे समीकरण, निर्णायक षटक शुभम. पहिला चेंडू भरपूर वेग होता, द्रुतगती गोलंदाज आहे आणि पहिला चेंडू हाफ ट्रॅकर फक्त ढकलून दिलं समोरच्या दिशेने. सिली पॉइंट मध्ये सिंगल मिळते, सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं 46 वरती. 46 आकड्यावरती अवघ्या 3 धावसंख्येची गरज क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील ते सिनियर खेळाडू विशाल पाटील आणि विकास पाटील. सिली मिड ऑफ सध्या तुम्हाला पाहायला मिळेल डीप मध्ये, लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फुल टॉस होता, अपील होते या ठिकाणी. येस, इट इज आउट. फिंगर अप अंपायर, बॅट्समन आउट. आणखी एका विकेटचं बदल. सामन्यामध्ये कलाटणी ट्विस्ट पाहायला मिळते. चेंडू शिल्लक 4 आणि या 4 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज. बाद झाले फलंदाज ते म्हणजेच अजय बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय तो फलंदाज आशिष, जो असेल सध्या स्ट्रायकिंग एंडला. 7व्या क्रमांकावरती 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 धावसंख्येची गरज. संघर्ष दोन्ही संघांचा आता पाहायला मिळतोय. शुभम पुन्हा एकदा तयार पंचांच्या डाबाबाजूने. अगदी लेफ्ट केला चेंडूला, परंतु वेग जणू काय या चेंडू वॉर्निंग बेल वाजवून गेला. द्रुतगती गोलंदाज सध्या गतीने इम्प्रेस करत असताना डॉट बॉल. प्रत्येकी डॉट चेंडू प्रेशर क्रिएट करेल शिरगाव संघावरती. रन बॉल इक्वेशन 3 चेंडू 3 धावा. शफा झाल्या ऑन साइडला उचलला हवेमध्ये हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्यांच्या मधोमध. नो मॅन्स लँड, निर्जन स्थळावरती हा चेंडू पडला. तोपर्यंत 2 धावा. थोडेसे नाराज आहे त्या ठिकाणी विशाल, कारण चेंडूवरती येणं गरजेचं होतं, कुठेतरी चान्स क्रिएट करणं गरजेचं होतं झेलसाठी. तसं झालं नाही. 2 धावा मिळतात शिरगावला. धाव फलक स्कोर इज लेवल 48. 48 वरती 2 चेंडू 1 धावेची गरज अजूनही आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. सो 1 धाव तुम्हाला विजयासाठी या ठिकाणी पूर्णपणे काढावी लागेल. या 2 धावा येतात फलंदाज आशिष बॅटमधून जो आलाय 7व्या क्रमांकावरती. मांडा संघ कॅप्टन आपण आला असाल तर आपण टॉससाठी रिपोर्ट करा. अमरेला फील्ड पोझिशन. इनफिल्डमध्ये जास्तीत जास्त खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील जे टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सिली मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे मिड ऑन आतमध्ये आणि त्याचबरोबर पॉइंट बॅकवर्ड गली थर्ड मॅन. 2 चेंडू 1. वेगाने हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं थोडंसं आणि त्यानंतर जाऊन विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. ॲग्रेशन पाहायला मिळालं शुभमचं आणि तेच ॲग्रेशन आतापर्यंत वडवली बी संघाला नेऊन ठेवते अखेरच्या चेंडूपर्यंत. 1 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू 1 धाव. टाळा नक्की झाल्या पाहिजे त्या सामन्यासाठी जर हा सामना तुम्हाला आवडला असेल. शिरगावच्या विरोधात वडवली बी आणि सरळ हा चेंडू यष्टांचा वेध घेतोय आणि निसटता विजय पाहायला मिळाला. ही गोलंदाजी आवडली असेल शुभमची तर टाळा नक्कीच व्हायला हव्यात. गरज होती जिथे फक्त 4 धावसंख्येची आणि या 4 धावा डिफेन्स केल्या. इथे आपण बघू शकाल शिरगावच्या विरोधात चेंज द गेम वडवली बी संघाने. वेल प्लेड. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अरे होगी तेरी दांड. गुल झाली आणि स्वप्न देखील गुल झालं. ते शिरगाव आदरणीय श्री अंकुश